नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. खरं तर बालपणापासून आपल्याला अनेक आजार होत असतात आणि या आजारांवर आपण अविरतपणे गोळ्या घेत जातो. गोळ्या, औषधं अशा बऱ्याच गोष्टी. पण या सगळ्यांचे परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर कसे होतायत याचा तुम्ही कधी विचार केलाय का? याच सगळ्यावर आपण आज चर्चा करणार आहोत स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्यासोबत. सर आणि मॅडम तुम्हा दोघांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. सर मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. पंचतत्व आले म्हणजे दोष येतातच का? मुळातच कसं आहे, हा विचार थोडा गडबड आहे. पंचतत्व येत नाहीतच, हं, पंचतत्व आहेतच. बरोबर. दोष येतात कधी? जेव्हा त्यांचा असमतोल होतो. हं, जे जर व्यवस्थित समतोलात असतील तर तुम्ही निरोगीच राहणार आहात. पण तिथे दोष निर्माण झाला तर तिथे तुम्हाला रोग म्हणून तो दोष दिसणार आहे शरीरामध्ये. हं, हं, सो पंचतत्व येत नाहीत, पंचतत्व आहेतच. कोणतीही गोष्ट घ्या, निसर्गातली तुम्ही कोणतीही गोष्ट हं, घ्या, हं. ती या पंचतत्वापासूनच बनलेली आहे. पंचतत्वाशिवाय हा निसर्ग असूच शकत नाही असं आपलं पुरातन शास्त्र म्हणतं. बरोबर. मॅम तुमच्याकडे येते मी. मला असं विचारायचंय मानसिकता आणि आजार हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत या हातात हात घालून चालतात का? अगदी निश्चितपणे. म्हणजे शरीर आणि मन ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत या. त्याच्यामुळे तुमच्या शरीरावरती तुमचं मन अवलंबून आहे आणि तुमच्या मनावरती तुमचं शरीर अवलंबून आहे. हं, आणि जसं आत्ता तुम्ही मगाशी म्हणालात, की पंचतत्व आली म्हणजे आजार आले का? हं. तर पंचतत्व म्हणजे आपलं अस्तित्व आहे. बरोबर. हां, आणि मग ह्या अस्तित्वामध्ये जे चांगलं आहे आणि जे हं, वाईट आहे, हं, हं. ते सगळं त्या पंचतत्वांवर अवलंबून आहे. तुमच्या क्वालिटीज म्हणजे पण तुमची पंचतत्वच आहेत हं, हं. आणि तुमचे दोष म्हणजे पण तुमची पंचतत्व आहेत. पंचतत्व. मग दोष जाऊन त्यातला जर क्वालिटीमध्ये आणायचं असेल, आपल्याला परिवर्तित करायचं असेल, तर ती पंचतत्व संतुलित व्हायला हवी. मग इथे मला असं विचारायला आवडेल, की मॅनिफेस्ट करणं जे असतं किंवा आपण एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, मग ती कुठून तरी त्या पंचतत्वांमधून, त्या महाभूतांकडून ती खेचून आणणं. तर हे अशा पद्धतीचे आजार पण लोकं मॅनिफेस्ट करतात का? की आता म्हणजे ती भीती असते, की मला हे होणार आहे, होणार आहे, होणार आहे. मग ते होतं. तर हे खरं आहे का? अगदी खरं आहे. तुमचा प्रत्येक विचार आहे ना, हा काहीतरी वाइब्स क्रिएट करतोय. बरोबर. प्रत्येक विचार, मग तो हं, हं. चांगला असू दे किंवा वाईट असू हं, दे. हं, हं. एक लक्षात घ्या, निसर्गाला किंवा नियतीला चांगलं वाईट कळत नाही. हं, हं, हं. हां, तुम्ही जसं निर्माण करता, तशी एनर्जी तुमच्यावर परिणाम करते. मग बऱ्याचदा लोकं म्हणतात, की आपण कसं वाईट मागू? हं. आम्ही तर काही आजार मागितला नाही ना. एखादा मोठा आजार घेऊन कोणी रुग्ण आलं, तर तो म्हणतो, की आम्ही तर नाही मागितलं ना, आम्ही तर कायम चांगलंच मागतो ना. कारण मागणी म्हणजे काय वाटतं माहितीये का, की मी परमेश्वराकडे गेलोय, मी मंदिरात गेलोय किंवा मी माझ्या देवघरात आहे आणि मी देवाला म्हणतो, की मला अमुक-अमुक दे. हां, मला चांगले मार्क मिळू दे, मला चांगली नोकरी मिळू दे, मला पैसा मिळू दे, मला चांगला वर किंवा वधू मिळू दे. हे मिळू दे, असं हं. जेव्हा म्हणतो तेव्हा ती मागणी. बरोबर. असं सगळ्यांना वाटतं, पण हं. तसं नाहीये. तुम्ही जो विचार करताय ना, ती प्रत्येक गोष्ट तुमची मागणी आहे. हं, हं, हं. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी परीस दिलेला आहे. तुमच्याकडे आहे तो मनरूपी परीस हं, हं. तुम्हाला दिलेला आहे. हां, आता तुम्ही तो कशाला लावायचा आणि कशा-कशाचं सोनं करायचं ते तुम्हाला ठरवायचंय. हं, हं. हां, जसं ती गोष्ट आपण ऐकली होती, की त्या राजाकडे तो परीस होता आणि मग काय झालं, की चुकून त्यांनी त्याच्या मुलालाच तोच सोन्याचा झाला आणि मग ते दुःखाचं कारण बनलं. हं, हं. त्याच्याकडे अशी शक्ती आली होती, की तो जिथे हात लावेल ते सगळं सोनं होईल. सोनं होईल. बरोबर. आणि तेव्हा त्याला काय वाटत होतं, की अरे वाह! की मला काहीतरी जगातलं असं काही मिळालं, की वास रे वास. हं. हां, पण जेवणाला हात लावला तर त्याचं सोनं झालं. हां, ज्या वस्तूला हात लावतो त्याचं सोनं होतंय आणि त्याने त्याच्या मुलाला जवळ घेतलं, त्याला हात लावला, त्याचं सोनं झालं आणि ते दुःखाचं कारण बनलं. तसं तुमचं मन हं. हा परीस आहे तुमच्याकडे. तुम्ही सगळ्याचं सोनं करा. तुम्ही करा ना चांगले विचार. तुम्ही जो विचार करता तो फलद्रूप होतो. मग तुम्ही म्हणा, की "अरे बापरे! उद्या मला माझ्या आयुष्यात असे प्रॉब्लेम आले तर?" परमेश्वर तुम्हाला तथास्तु म्हणतोय. आणि तुम्ही म्हणा, की "उद्या माझी खूप प्रगती होऊ दे." हां, तरी तो तुम्हाला तथास्तुच म्हणतोय. हं, हं. तर तुमचा प्रत्येक विचार हा कुठेतरी काही वाइब्स क्रिएट करतोय आणि त्याच वाइब्स तुमच्या ऑरामध्ये साठतायत. पण मग हे जे अननोइंगली विचार आपल्या मनामध्ये येत राहतात, की काहीतरी म्हणजे एखादी चांगली गोष्ट होतीये, पण त्याच्यासोबतच काहीतरी वाईट होईल बाबा, ही एक भीती असते आणि हे विचार आपसुकच येतात. म्हणजे आपण करायला जात नाही. मग अशा विचारांचं काय करायचं? मुळातच ना, इथे थोडंसं समजून घेतलं पाहिजे. जेव्हा मी लहान आहे, हं, मी शाळेत जातोय, अभ्यास करतोय हं. किंवा नाही करत आहे, खेळतो सारखा. तर माझे पालक काय म्हणतात, "बाळा अभ्यास कर नाहीतर नापास बरोबर. होशील." हं, हं. मी सायकल शिकायला लागलो.
शिकलो, चालवायला लागलो. नीट चालव हां, धडपडशील. गाडी चालवतोय, नीट चालव हां, ॲक्सिडेंट होईल. हा जो पुढचा पार्ट आहे ना, हा जन्मापासनं माझ्यावरती होणारा नकारात्मकतेचा संस्कार आहे. बरोबर. आत्ता जे तुम्ही भीती म्हणलात, ही भीती माझी तेव्हापासून जन्माला आली. जेव्हा मी अगदी 2 वर्षाचा आहे, मी चालायला शिकतोय, तर मी 2 पावलं चालतो आणि पडतो दपकन. पहिल्यांदा जेव्हा मी पडतो, तेव्हा मला रडायला येतं. कारण ती आयुष्यात घडलेली पहिली घटना आहे. नवीनच काहीतरी घडलंय, मी घाबरलो. पण मी परत काही दिवसांनी चालायला सुरुवात करतो. आता 2च्या ऐवजी 4 पावलं चालतो आणि पडतो. मग कमी रडतो. मग 8 पावलं चालतो, पडतो. आता मला सवय झाली पडायची, मला काहीच वाटत नाही. मी उठतो आणि परत चालायला लागतो. इथे जर माझ्या पालकांनी मला सांगितलंय किंवा माझ्या मनात हा विचार आला, की हे केलं की मी पडतो, तर मी ते कधीच करणार नाही. आपण मोठं झाल्यावर काय करतो, जेव्हा आपण पडतो ना, तेव्हा हे गृहीत धरतो, की हे केलं की पडतो. ही जी भीती आहे, ही आपल्या प्रत्येक कामाला, प्रत्येक नवीन गोष्टीला आपण लावतो आणि म्हणून चुकीच्या गोष्टी कायम निर्माण होतात आतमध्ये. आणि ह्या चुकीच्या गोष्टी काय करतात, जसं आता मॅडमने सांगितलं, की अरे बापरे, मला असं झालं तर. आता या वाक्याचे ॲक्च्युअली शरीराच्या दृष्टीने 2 भाग होतात. इथे पहिलं वाक्य, मला असं झालं, इथे संपलं. मला असं झालं ही मी शरीराला आज्ञा दिली, त्यांनी ते काम करायला सुरुवात केली. तरचा पुढचा विचार कर, पुढची आज्ञा दे, तोपर्यंत मी हे पूर्ण करतो. त्याच्यामुळे तुम्ही बघा, आता एक बायकांच्या बाबतीत, बायका रोज स्वयंपाक करतात, बरोबर आहे. समजा घरात 4 माणसं आहेत आणि ते स्वयंपाक करतात व्यवस्थित, सगळं छान चाललंय, ओके. उद्या उठून स्वयंपाक करायचं, तिला टेन्शन येईल का? नाही येणार. रोज करते ती, कॉन्फिडन्स आहे तिला. पण हेच आता तिच्याकडे 40 माणसं येणार आणि 40 माणसांचा स्वयंपाक तिने कधीच केलेला नाही. मग टेन्शन येईल. म्हणजे काय होईल, विचार काय असेल, अरे बापरे, नाही जमलं तर होईल का? मुळातच जे तुम्ही करताय, ज्याचा तुमच्याकडे अनुभव आहे, तो अनुभव तुमचा कॉन्फिडन्स तयार करतो किंवा तुमच्यात भीती निर्माण करतो. चुकीचा जर कॉन्फिडन्स, चुकीची गोष्ट जर सतत घडत असेल, तर ती भीती निर्माण करते आणि मग ही भीती तुमच्या आयुष्याला ग्रासते. मग प्रत्येक विचारामध्ये ती भीती यायला लागते. बरोबर. यालाच धरून एक प्रश्न असा विचारायचा आहे, की जसं सर म्हणतात, ही जी भीती आहे, ही तुमच्या आयुष्याला ग्रासते. असे अनेक जणांना काही जुने आजार असतात आणि ती भीती त्यांच्या मनात बसलेली असते, की आता हे होणारच आहे. म्हणजे मला इतक्या वर्षांपासून आहे आणि त्यांना ती सवय झालेली असते त्या आजाराची. बरं, त्याच्यावर खूप गोळ्या औषधंही खाऊन झालेले असतात. त्या गोळ्या औषधांचा विपरीत परिणाम होत असतो आणि तो कळत नसतो. आणि मग ही भीती कुठेतरी त्यांना ती त्रास द्यायला लागते. मग पुन्हा तसंच, की निगेटिव्ह विचार किंवा नकारात्मक विचार करणं सुरुवात होते. तर मग काय करायचं? म्हणजे हे जे जुने आजार आहेत, हे कशा पद्धतीने बरे होऊ शकतात? आता मुळातच स्वयंपूर्ण उपचार करतं काय हे समजून घेऊ थोडंसं आपण. जसं तुम्ही म्हणालात की जुने आजार आहेत आणि मग मला काय माहितीये ह्या आजारावर करायचंय काय, तर औषधं घ्यायची. औषधं घेऊन त्याचा मला म्हणावासा उपयोग होतोय का, तर होत नाहीये. हा, पण पर्याय तेवढाच आहे ना माहितीचा. त्याच्यामुळे तेच मी वर्षानुवर्ष करतो आणि आता हळूहळू त्रास वाढत चालले. आता या केसमध्ये होतंय काय, तर या केसमध्ये तो जो त्रास म्हणजे पुन्हा त्याला वाईब्सच म्हणू आपण, की कुठलं तरी तत्व अतिरिक्त होतंय. हा, आणि ते त्रासामध्ये तुम्हाला शरीराला जाणवतंय. तर तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये काही तत्व असंतुलित झाली आहेत. असं धरून चाला की अग्नितत्व वाढतंय आणि त्याच्यामुळे काय होतंय, तर शरीरामध्ये पित्त विकार निर्माण झालेले आहेत. आता तुम्ही काहीही करा, तुम्ही काहीही खाऊ नका, तरी पित्त वाढतंय. का? कारण शरीराची आता ती प्रकृती जी होती ती विकृतीकडे गेली आहे आणि ती शरीराची मानसिकता पण साधारण झालेली असते. तत्व जेव्हा बिघडतं तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण होतो आणि मनावर पण होतो. पूर्वी शांत असणाऱ्या व्यक्ती पुढे जाऊन चिडचिड्या होतात. का होतात? कारण ते अग्नी वाढतोय ना. पूर्वी संतुलित विचार करणाऱ्या, बॅलन्स्ड असणाऱ्या व्यक्ती त्यांचे विचार भरकटायला लागतात, चंचल व्हायला लागतात. का होतंय? कारण वायुतत्व वाढतंय ना. हा, कुठेतरी छान कॉन्फिडंट असणारी व्यक्ती हळवी व्हायला लागते. पटकन काही झालं की ती दुःखी होते. टचकन डोळ्यात पाणी येतं. का होतंय? कारण जलतत्व शरीरातलं अतिरिक्त होतंय. या ज्या गोष्टी आहेत ना, तुमच्या सगळ्या इमोशन्स ह्या देखील त्या तत्वांवर अवलंबून आहेत आणि त्याचबरोबरीने तुमचे सगळे शारीरिक दोष हे देखील त्या तत्वांवर अवलंबून आहेत. मग जेव्हा अशी व्यक्ती स्वयंपूर्ण उपचार घ्यायला येते, तेव्हा आपण काय करतोय, तर ती अतिरिक्त झालेली तत्व तिथनं मुक्त करतोय. जर तुमच्या शरीरामध्ये अग्नी अतिरिक्त आहे, तर जेव्हा आम्ही रुग्णाला म्हणतो की आता तुम्ही 10 मिनिटं डोळे मिटून शांत बसा, मग तेव्हा आम्ही काय करतोय, आमचे सगळे उपचारक काय करतायत, तर ते अतिरिक्त झालेलं तत्व ते तिथनं आपण रिलीज करतोय, तिथनं मुक्त करतोय. आणि जसं जसं ते मुक्त व्हायला लागतं तसं तसं त्याचा परिणाम हा त्या रुग्णाला दिसायला लागतो. मग तो आजार कितीही जुना असू दे,
जेव्हा आता मॅडम म्हणल्या, की आता तुमचा अग्नीचा विकार आहे तुम्हाला. हं, तर हं. त्यावेळेला नॉर्मली काय होत असतं, तो जेव्हा टिपेला असतो तेव्हा हातापायाची आग व्हायला लागते. हं. जळजळ होत असते, सहन होत नाही. आणि जेव्हा ट्रीटमेंट होते आणि जसं आपण त्याचा अग्निमुक्त करायला लागतो, ती जळजळ त्या वेळेला कमी व्हायला लागते आणि पुढच्या तासाभरात त्याचा फरक हं, जाणवतो. हं. आता हे जे काय आहे, जुने आजार असं आपण जेव्हा म्हणतो, त्या जुना आजार का आहे? कारण तो मध्ये बरा नाहीये झाला म्हणून ना. बरोबर. हो. म्हणूनच तो जुना होत हं, चाललाय हं, ना. हं. सुरुवातीला काय होतं, मला काहीतरी होतं. मी नॉर्मल प्रॅक्टिसप्रमाणे डॉक्टरांकडे जातो. ते मला काहीतरी औषध देतात, मी घेतो. हं. मला त्याचा परिणाम नाही मिळत. मी परत डॉक्टरांकडे जातो. असं एक 4-6 महिने, वर्ष गेलं, मग मी डॉक्टर बदलतो. मग 2-4 वर्षांनी 10-12 डॉक्टर बदलून झाले, तरी मला परिणाम नाही मिळाला. मग मी पॅथी बदलतो. हं. मग मी आयुर्वेद सुरू करतो. पण फक्त ह्या 2-4 वर्षात परिणाम न मिळाल्याचा जो काही संस्कार आहे ना, तो मी सोडत नाही. हं. आणि 5 तो वर्ष विचारही डोक्यातून 5 जात नाही. वर्ष मी औषधं घेतलीत आणि हा आजार माझा बरा झालेला नाहीये. मग जाऊन बघू आयुर्वेदाकडे. तो तरी काय करतो बघू. पण हे जेव्हा मी म्हणतोय, तेव्हा मी हे बरं होणार नाही याचा कॉन्फिडन्स घेऊन तिथे जातोय. म्हणजे सबकॉन्शियस मध्ये ती गोष्ट तुमच्या आहेच, की ते बरं होणारच करेक्ट. नाहीये. मग मला आयुर्वेद पण परिणाम देत नाही. मग हं. मी होमिओपॅथीकडे जातो. हं. मग ती पण परिणाम देत नाही. त्यामुळे माझा हा विचार दृढ होतो, की हे काय बरं व्हायचं नव्हे. म्हणजेच मी माझ्या शरीराला आज्ञा देतो, की बाळा हे बरं करू नको. हं. त्यामुळे शरीर त्याच्यावर ॲक्टच नाही करत. काहीच परिणाम तुम्हाला कोणतेही औषध घ्या, तुम्हाला त्याचा परिणाम मिळतच नाही. मिळतच नाही. आणि म्हणून तो आजार जुना होत जातो. मी जेव्हा डॉक्टर बदलतोय, मी जेव्हा पॅथी बदलतोय, जेव्हा तर माझ्या मनात जो हा कॉन्फिडन्स असेल, की हे माझं बरंच होणार आहे आणि बरंच झालं पाहिजे. का मी पॅथी बदलतोय? का मी डॉक्टर बदलतोय? मला बरं व्हायचंय म्हणून हं, ना. हं, हं. पण हा विचार नाही माझ्याकडे. मी नुसताच डॉक्टर बदलतोय. बरं होणार नाही हे गृहीत धरून बदलतोय. त्याच्यामुळे शरीराला जाणारी आज्ञा ही बरं न होण्याची सतत जाते आणि म्हणून तो आजार जुना होत जातो. मग सर या पंचतत्वांवर सुद्धा डोक्यातले विचार परिणाम करतात का? निश्चित. मुळातच मी जे काही मागतोय, हं, ते हं. अस्तित्वात आणण्यासाठी हो. त्या पद्धतीची तत्व गोळा केली जातात हं. आणि ती इनफ झाली, की त्याचं मॅनिफेस्टेशन होतं. म्हणजे आपल्याकडे जप-जाप्य जी करायला सांगतात, हं. ते पण तेच आहे. ऊर्जा तुमची आपण एक साधं उदाहरण बघू. बर्फ, पाणी आणि वाफ. वाफेचा बर्फ कधी होईल? वाफ हळू पाण्यात रूपांतर होईल आणि रूपांतर. हळू बर्फात रूपांतर होईल. जेवढी वाफ आहे, तेवढासा छोटासा बर्फ होईल. किंवा जेवढा बर्फ आहे, त्याची काही प्रमाणात वाफ होईल. आता हे जे प्रमाण आहे, हे प्रमाणच त्या बर्फाचा आकार ठरवणार आहे. हं, हं. तसं माझा जो विचार आहे, तो जितका दृढ, त्या पद्धतीने ज्यावेळेला पंचतत्व खेचली जातील आणि ती तेवढ्या प्रमाणात होतील, तेव्हा त्याचं मॅनिफेस्टेशन होणार आहे. सो ते तुम्ही सतत करणं गरजेचं आहे, जेव्हा तुम्हाला ते मॅनिफेस्ट व्हायला हवंय. हं, हं. आत्ता नॉर्मली काय केलं जातं, भीतीमुळे चुकीच्या गोष्टीचं मॅनिफेस्टेशन होतं. कारण चुकीची गोष्ट मी सतत मागत राहतो. असंच होणार नाही ना, तसंच होणार नाही ना आणि तोच विचार मी सतत करतो. हं. त्याचं मॅनिफेस्टेशन होतं आणि मला यश मिळत नाही. माझा आजार बरा होत नाही. बरोबर. त्यामुळे जेव्हा आपल्याकडे रुग्ण येतो ना, तेव्हा तो त्याचा विचार बदलण्यासाठी देखील आपण प्रामुख्याने काम करतो. बरोबर. आणि ते खूप गरजेचं आहे माझ्या मते. प्रत्येक ट्रीटमेंट म्हणजे कोणतीही पॅथी असेल किंवा कोणतीही ट्रीटमेंट माणसांच्या विचारांवर काम करणं खूप गरजेचं आहे. अगदी. नक्कीच. खरं तर याच सगळ्या विषयाला धरून आपल्याकडे एक पेशंट येणार आहेत. आपण त्यांना भेटूयात. आता आपल्या सोबत आहेत स्वयंपूर्ण उपचाराने बऱ्या झालेल्या एक पेशंट. त्या खरं तर या आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना पेशंट म्हणणं योग्य नाहीये. ईशा असं त्यांचं नाव आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून म्हणजे अगदी बालपणापासून त्यांना ॲसिडिटीचा प्रचंड त्रास होता. मात्र कन्सिस्टंटली स्वयंपूर्ण उपचाराची ट्रीटमेंट घेऊन त्या पूर्णपणे या आजारातून बऱ्या झाल्या आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. ईशा, तुझं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. काय सांगशील, तुझा हा आजार खूप जुना होता खरं तर आणि बालपणापासूनचा तुझा हा आजार होता आणि तो संपूर्णपणे बरा झाला. तर तो काय ह्याचा तुझा सगळा अनुभव आहे, काय सांगशील? माझा अनुभव खरं तर एका शब्दात सांगायचा तर अत्यंत सकारात्मक आहे आणि माझ्यात शारीरिकच नाही नुसता तर मानसिक आमूलाग्र बदलही झाला. माझी सुरुवात निरामयबरोबर 2021 मध्ये झाली. त्याआधी जवळ-जवळ 10-12 वर्ष मला पित्ताचा त्रास होता. म्हणजे उलट्या होणं, मायग्रेनसारखा त्रास, मला प्रवास सहन व्हायचा नाही किंवा खाण्यापिण्यात जरा बदल झाला की माझं पित्त वाढायचं आणि हा त्रास मला कन्सिस्टंटली होत होता आणि हा मी अंगावर काढत शेवटी 2021 मध्ये योगेश सरांकडे आले.
त्याआधी मी औषध उपचार काही घेत नव्हते, पण घरगुती आपले जे आपण उपाय करतो पित्ताचा त्रास झाल्यावर, त्यावर मी ते निभावत होते. पण माझ्या आईमुळे मला निरामयची ओळख झाली आणि मग आम्ही इथे आलो. 2021 मध्ये माझी ट्रीटमेंट सुरू झाली आणि बघता-बघता 1.5 वर्षात माझा त्रास संपूर्णतः निघून गेला. अ, मला प्रवास लांबचे करता येऊ लागले. मला खाण्यापिण्यावरची माझी बंधनं निघून गेली आणि माझ्या संपूर्ण शारीरिक आरोग्यातच पूर्णपणे बदल झाला. सुरुवात मी पित्तासाठी केली, पण माझ्या ओव्हरऑल हेल्थवर मला खूप चांगला परिणाम स्वयंपूर्ण ऊर्जा उपचारांचा दिसून आला. तर ही आणि होती. ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे जसं तू सांगते, की तुझ्या विचारांमध्ये खूप बदल झाला आणि त्याच्यामुळे तुझा शारीरिक जो आहे तो प्रचंड बदल झाला. तर ही पॉझिटिव्ह जे थिंकिंग आहे ते किती गरजेचं होतं या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये? माझ्यासाठी खूप गरजेचं होतं, कारण 2021ला मी माझ्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर होते. माझं करिअर सुरू होत हं, होतं. हं. धकाधकीचं प्रचंड आयुष्य होतं. शालेय जीवनाच्या रुटीन आयुष्यातनं मी बाहेर पडले होते. त्यामुळे कम्फर्ट असा मला काही नव्हता आणि बाहेरच्या खूप गोष्टी मी शिकत होते. त्याचा माझ्यावर खूप परिणाम होत होता. त्यामुळे निरनिराळे विचार माझ्या मनात तयार व्हायचे, नकारात्मक विचार यायचे, सेल्फ डाऊट किंवा शंका, हं, हं. आत्मविश्वास कमी होणं यासारख्या गोष्टी त्या जर्नीत हं, माझ्याबरोबर घडत होत्या. त्यामुळे ह्या टप्प्यावर निरामयनी मला खरं तर खूप साथ दिली आणि अजूनही देत आहेत. कारण मी कामानिमित्त सध्या घराबाहेर राहते, त्यामुळे माझी जीवनशैली संपूर्ण बदलली. पण तरीसुद्धा माझा जो जुना त्रास होता, तो परत कधीच उलटून आला नाही. कारण उपचार माझे सुरू होते आणि त्यामुळे मूळतः निघून गेल्यामुळे तो त्रास पुन्हा कधी मला आला नाही. आणि मानसिकरित्या सांगायचं तर छोटे-छोटे यश, अपयश किंवा नकारात्मक विचारांची एक पांढरणी. शृंखला हां. तयार होते. हं. ती मोडायला मला ऊर्जा उपचारांचा खूप मदत झाली. हं, हं. त्याप्रमाणे मदत झाली. ईशा, आपण जसं मगाशी तू आलीस आणि आपण दोघींच्या आपल्या गप्पा चाललेल्या, तेव्हा तू म्हणालीस, की तुझं लॉचं शिक्षण पूर्ण झालं आणि हो. आता लॉयर झाली, तू आता प्रॅक्टिस करतेस. हो. या सगळ्या निमित्ताने जागरणं खूप झाले असतील, कारण खरं. अभ्यास होता आणि तुझे प्रवासही खूप झाले असतील. तर मग हे सगळं कसं मॅनेज केलं? कारण जसं तू मगाशीच उल्लेख करत होती, की मला हो. प्रवास करणं खूप कठीण जायचं पूर्वी. खरंय. तर लहानपणापासून मला मायग्रेन आणि पित्ताचा त्रास असल्यामुळे छोटे म्हणजे 2 तास, 3 तासापेक्षा जास्तचा प्रवास झाला आणि उन्हात प्रवास झाला, बाय रोड प्रवास झाला, तर मला अजिबात सहन व्हायचं नाही. माझं डोकं दुखणं आणि उलट्या होणं या गोष्टीमुळे मी प्रवास टाळायचे. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक मेजर लिमिटेशन झालेलं माझ्यासाठी. आणि लॉच्या क्षेत्रात आल्यानंतर किंवा मध्ये गेल्यानंतर प्रवास टाळणं हा ऑप्शन माझ्याकडे खरं तर नव्हता. कारण कामानिमित्त जाणं, स्पर्धांसाठी जाणं हे सगळं गरजेचं झालेलं, माझ्या आयुष्याचा एक भाग झालेला. आणि अभ्यासाचं प्रमाण खूप वाढलं. त्यामुळे 12-12 तास, 13 तास बसून वाचन करणं, अभ्यास करणं यामुळे अ, मानसिक ताणही वाढायचा. हं, हं. आणि त्यामुळे मग मला पित्ताचा तो पुनर्पुनर होणारा असा त्रास सुरू झालेला. तर ह्या टप्प्यावर मला ऊर्जा पद्धतीमुळे जवळ-जवळ मी त्यातनं मुक्त झाल्यासारखी झाले. कारण मायग्रेनचा त्रास पूर्ण गेल्यामुळे मला कुठलाही प्रवास घेताना ती मनात भीती राहायची नाही, की आता मला डोकं दुखणार, आता मला उलटी होणार, मी हे करू शकते की म्हणजे नाही. तो मेंटल प्रेशर खूप ते जास्त. मेंटल प्रेशर पूर्णपणे निघून गेलं आणि मी फ्रीली माझी कामं आणि अभ्यास सगळं करू शकले. आणि आत्ताच्याही प्रॅक्टिसमध्ये जागरणं खूप होतात. वेळी अवेळी खाणं होतं, बाहेरचं खाणं होतं. कारण प्रत्येक वेळी कामानिमित्त तुम्हाला सगळं व्यवस्थित रुटीन मिळेल असं होत नाही. हं, हं, तर हं. ह्या सगळ्या गोष्टी मी आत्ता करू शकते, कारण मी सातत्याने आधी ट्रीटमेंट घेऊन माझा आजार संपूर्णपणे बरा निघून केला. गेला. हं. आणि त्यामुळे मी आत्ता जे माझं काम फुल फ्लेजनी करू शकते, ते खरं तर निरामयच्या उपचारांमुळे करू शकते. क्या बात है! खूप छान गोष्ट आहे आणि खूप छान की तू या आजारातून बरी झाली आहे. सर, आपल्याला जसं आता ईशा सांगते, की खूप जुना आजार होता म्हणजे अगदी तिला बालपणापासून ही ॲसिडिटी. तर मग हे असे जेव्हा खूप जास्त जुनी ही ॲसिडिटी किंवा अशा पद्धतीचे आजार असतात, तर हे बरे होतात का? आता हा प्रश्न कसा आहे, बरे होतात का? तर आपला बरा झालेला पेशंटच हो, आहे. म्हणजे हो. ह्याचं उत्तर काय आहे, तर बरे होतात. मुळात काय होतं, जेव्हा आजार तुमचा प्रोलॉन्ग आहे, हं. तो तुमचा अनुभव म्हणून हे होतं. तो बरा होत नाहीये हा अनुभव कन्सिस्टंटली वाढत जातो आणि हं. कुठेतरी खुणगाठ बांधली जाते, की हे काय आता बरं होणार नाही. हं, हं. आणि ही बरं होणार नाहीची जी मानसिकता तयार होते, त्याच्यामुळे खरं तर तो आजार बरा होत नाही.
आणि हा आजार भोगत असताना आता जसं ती म्हणली की उलट्या होत आहेत, हे होतंय, ते होतंय, तर तुम्ही काम जास्त करू शकत नाही. मग तो एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स तयार होतो की अरे मला जमत नाही, अरे माझं होत नाही, अरे माझं होणार नाही, आणि होत नाही म्हणून होणार नाही. आणि मग ही मानसिकता काय करते, तुम्हाला अजून खचवत जाते बरोबर. आणि त्यामुळे तुमचा आजारही वाढत जातो. थोड्या अधिक फरकाने हिची अवस्था तशीच होती. ही फायनलला आली तेव्हा, म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडे आली तेव्हा हीच सगळी मानसिकता होती. आता हे मी करतेय खरं, पण हे होणार नाही ना माझ्याच्याने. म्हणजे झेपणार आहे का हां, नाही? मला होणारच नाहीये हे. त्याच्यामुळे आधी एक गप्पा मारून तिची मानसिकता थोडीशी बदलण्यासाठी थोडं काउन्सिलिंग केलं गेलं आणि मग उपचार सुरू झाले. मग जसा तिचा अनुभव बदलत गेला, तसा तिचा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि आज तुम्ही बघताय काय झालंय ते. नक्की सर. आणि ही सकारात्मकता किती महत्वाची असते आपल्या आयुष्यामध्ये हे खूप जास्त कळलंय मला आता ईशाकडून. कारण जसं ती सांगते की ते मेंटल प्रेशर इतकं होतं आणि फक्त विचार बदलल्याने ती ह्याच्यातून सगळ्यातून बाहेर आली आणि सातत्याने ट्रीटमेंट घेऊन ह्याच्यातून बाहेर आलेली आहे. तर ही ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. आणि ईशा सर आणि मॅडम तुम्ही तिघही या कार्यक्रमात सहभागी झाला, तुमचे तिघांचे मनापासून आभार. जसं आता आपण ईशाशी बोललो की तिला हा जो आजार होता हा फार जुना होता, लहानपणापासूनचा आजार होता आणि याच्यावरती मात करू शकली फक्त स्वयंपूर्ण उपचारांनी. आणि जसं की ती आपल्याला सांगते की तिचे विचारही खूप बदलले, जे काही मेंटल प्रेशर बिल्टअप होत होतं त्याच्यातून सगळ्यातून ती बाहेर येऊ शकली. त्यामुळे तुम्हालाही जर अशा पद्धतीचे आजार होत असतील तर तुम्ही नक्की निरामयमध्ये या. स्वयंपूर्ण उपचार पद्धतीची ही जी ट्रीटमेंट आहे ती नक्की तुम्ही घ्या. आजच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.